श्रीराम जय जय राम। आपला व्यवहार परमार्थ घडतो, तो सर्व त्याचे इच्छेने चालतो। असे झाले असते तर बरे झाले असते, हे म्हणणे नाही खरे। जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले। परमात्म्यानेच जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले। हा ठेविता विश्वास मनाला धीर वाटेल खास। माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार, सर्व सत्ता गुरुचे हाती। तेथे न चाले कोणाची गती, आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती। तेथे बाकीच्या गोष्टींची काय मिती। परिस्थिती कोणाचीही कितीही असली भली किंवा बुरी, तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी। न पडावे अभिमानाला बळी, राम इच्छा जाणावी सगळी। हा जरी असेल सिद्धांत, तरी जपून वागावे व्यवहारात। आपला व्यवहार परमार्थ घडतो, तो सर्व त्याचे इच्छेने चालतो। म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती, आपण त्याला जावे शरणागती। चित्तात ज्याच्या राहिले समाधान, तोच भगवंताचा आवडता जाण। ज्याचा विश्वास रामावरी, त्याला समाधान स्वीकारी। माझे हित रामाचे हाती, हा धरिता विश्वास। समाधान मिळत असे जीवास, आपण होऊन रामाचे जाण। सदा राखावे समाधान, मी माझे करावे रामार्पण। तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण, आस ठेवावी रामापायी। आनंदी समाधानी राही, अंतरी समाधान हेच आपले साधन जाण। संसारात न पहावे उणे पुरे, ठेवावे त्यात समाधान खरे। जशी जशी ज्या वेळी जी परिस्थिती, तशी तशी असावी समाधान वृत्ती। ज्या स्थितीत ठेवील राम, त्यात राखावे समाधान। चिंता अहंता ममता कोणी, कारणा वाचून। केले छळ कपट अपमान, अथवा बोलिले शब्दवाण। त्यात राखावे समाधान, समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती। ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती। जोवर संशयी झाले मन, तोवर न होई समाधान। विषयास घातले खत जाण, तरी कसे पावावे समाधान। जोवर दृश्याचे भान, तोवर मनी न राहे समाधान। समाधानाची स्थिती, उपाधिरहित असावी वृत्ती। कोठे ठेवावे मन, जेणे मिळेल समाधान। समाधान नव्हे देहाचा गुण, मनाने व्हावे भगवंताचे आपण। पांडव झाले वनवासी, पण अखंड राहिले भगवंतापाशी। पांडव भगवंताचे भक्त झाले, वनवास नाही चुकविता आले। त्यांनी केले भगवंताचे स्मरण, जेणे राखिले समाधान। आता झालो मी रामाचा, हा विचार ठेवावा साचा। ऐसे होऊन राही, समाधान तेथेची पाही। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी सर्व करता राम, हे ठेविता चित्ती। समाधान येते त्यापरती। श्रीराम जय जय राम। राम कृष्ण हरी। सावधान, श्री कृष्ण जिवंत आहे। कृष्ण अंधारात जन्माला आला, ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे। ती नीट समजून घ्यावी लागते। कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं। त्यासाठी एका उदाहरणापासून सुरुवात करूया। एक बाप मुलाला म्हणाला, आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे, चल भिंतीवर चढ। मुलगा भिंतीवर चढला। बाप म्हणाला, आता खाली उडी मार, मी आज तुला मोठा धडा शिकवत आहे। मुलगा घाबरला, 10 फूट खाली उडी मारायची हिंमत होत नव्हती।
बाप म्हणाला, मार उडी, काळजी करू नकोस, मी तुला झेलून घेईन. मुलाने डोळे बंद केले आणि उडी मारली. बाप बाजूला निघून गेला. मुलगा धाडकन खाली आदळला, जोरात आपटला. बापाने मुलाला सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवून उडी मारायची चूक केलीस, म्हणून पडलास. डोळे उघडे ठेवून तुझ्या बळावर उडी मारली असती तर काही झालं नसतं. आज मी तुला मोठा धडा शिकवला. जे काही करायचं ते स्वतःच्या बळावर कर. कृष्णही असाच खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल भरोसा नाही. अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे? तर श्रीकृष्णामुळे. चक्रव्यूह कसा भेदायचा हे श्रीकृष्णाने सांगितलं होतं, पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णाने सांगितलं नाही. कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो, गंमत बघतो, फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो, रस्ता थोडासा उघडतो, पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत नाही काही. चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चलाक आहे. चालू आहे असंच म्हणा. चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पाहत बसाल तर फक्त सौम्य हसतो. फार अर्थ आहे या हसण्यामागे. तो फक्त एक नाजूक स्मित हास्य करून सांगतो, जे करायचं ते स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या, आत्मसात करा. अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता. श्रीकृष्ण न धरी शस्त्र, करी मी गोष्टी सांगेन युद्धाच्या चार, अशी शपथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र. वरून अर्जुनाला ताकीद दिली की तू तुझं धनुष्य उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई. पार्था कर्तव्याने घडतो माणूस, जाणून पुरुषार्था. भाग्य चालते कर्मपदांनी, जाण खऱ्या वेदार्था. कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो, कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरोसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज. अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच रडला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसऱ्याने लढून द्यावी असे वाटते. अशा वेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीवीर्जयो भूतिध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे, तिथे विजय निश्चित आहे. का नसणार? तो सोबतीला उभा राहतो, थोडीफार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल तो निश्चितच जिंकेल. असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगाराचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण आकर्षित होतो, कोण येतो हे तो बघत बसतो. तो म्हणतो, रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने रंगलो. कौरवात मी
पांडवात्मी अनुरेणूत भरलो. तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही त्याला नीती अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो, आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो की आपण कोणत्या रंगात रंगतो. हा कृष्ण काल होता, आज आहे आणि उद्याही असणार. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन. म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल. कृष्ण सरळ नाही पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे. लेखक नीरेन आपटे. पूर्वप्रसिद्धी लोकप्रभा दैनिक पुण्यनगरी. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.